मी आज हे मटार आहेत ते वर्षभर कसे टिकणार, कसे टिकवायचे हे दाखवते. तर बघा, हे वाटाणे आपण वेगळे असे मोठे मोठे पण काढून काढून एका डब्यामध्ये भरू शकतो. असे मोठे मोठे, छोटे छोटे नाही टाकायचे त्याच्यामध्ये. तसे काढून वर्षभर चांगले डब्यामध्ये राहतात. आणि एक तर गरम पाण्यामध्ये टाकायचे. तर बघा, मी गॅसवरती गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. हे 4 किलो वाटाणे आहेत माझे. मी गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे. बघा, पाणी गरम झालेलं. अशी वाफ आली का लगेच गॅस बंद करायचा आणि मटर ह्याच्यामध्ये टाकायचा. चांगली अशी वाफ आलेली आहे पाण्याला. उकळायचं नाही जास्त. हे बघा, चांगलं पाणी गरम झालेलं आहे, वाफ आलेली आहे एकदम. गॅस बंद करते आणि मटर मी याच्यामध्ये टाकून देते. चार किलो वाटाणे मी या गरम पाण्यामध्ये टाकले. 2 मिनटं फक्त आपल्याला गरम पाण्यामध्ये ठेवायचे. लगेच 2 मिनटाच्या नंतर आपल्या चाळणीमधून हे वाटाणे गाळून घ्यायचे. तर बघा, हे 2 मिनटं झालेली आहे. त्याला आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे. अशी चाळण वगैरे घ्यायची. बघा, हे पाणी आता निघून गेल्याच्या नंतर आपल्याला चांगल्या सुक्या कपड्यावरती जरा 5 मिनटासाठी वाळत टाकायचे. असे पंख्याखाली एकदम 5 मिनटं याला सुकवून घ्यायचे. नंतर आपल्याला डब्यात भरून घ्यायचं. पंखा चालू करते आणि 5 मिनटं वाटाणे मी सुकवून घेते. 5 मिनटाच्या नंतर सुकल्याच्या नंतर डब्यात भरणार आहे. वाटाणे 1 वर्ष चांगले राहतात, एकदम ताजे, जराही खराब होत नाही. कारण ही वाटाणे जास्त म्हणजे सीझनमध्येच मिळतात ना. पावसाळ्यात वगैरे खूप कमी मिळतात. मार्केटमध्ये वाटाणेच नसतात. असले तरी एखाद्या वेळेस कोणाकडे असले तरी महाग खूप असतात. जसे आपण असे मटर आपण फ्रीजरमध्ये ठेवले तर आपण कधी पण करू शकतो. त्याच्यासाठी असं करून ठेवायचं. टाईट डबा 5 मिनटं झालेले आहेत आणि मटर आपले आता चांगले सुकलेले आहे. आता मी डब्यामध्ये भरून ठेवते. आता याला झाकण लावून घ्यायचं, फेटायचं आणि फ्रीझरमध्ये ठेवायचं, फ्रीजमध्ये नाही. आणि वर्षभर मस्त चांगला टिकून राहतो, चांगला राहतो, जराही खराब होत नाही. आपण थोडे थोडे घेऊन, जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा आपण थोडे थोडे घेऊन याचा वापर करू शकतो. तर आजची रेसिपी माझी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.